तुम्ही प्रोसेसला सुरुवात करा. यांना तुमचं नाव देणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये साहेब. आपल्या देशात दुसरं लग्न करणं बेकायदेशीर आहे. त्यात पहिल्या बायकोला डिवोर्स न देता दुसरं लग्न करायला कायद्याने परवानगीच नाहीये. अहो कायदा तर पुढचा आहे, त्याआधी तुम्ही विचार करा. अहो तुमचं हे सत्य लोकांना, मीडियाला, तुमच्या पक्षाला आणि विरोधकांना समजलं तर ह्याचे काय परिणाम होतील साहेब? अहो विरोधक या मुद्द्यावर तुम्हाला टार्गेट करतील आणि मतदार चिडतील. तर साहेब तुमचं पॉलिटिकल करिअर संपू शकेल. साहेब तुमचा लीगल ऍडवायझर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हे पाऊल तुम्ही उचलू नका. तुम्ही काय सांगताय हे मी ऐकलं. एक लीगल ऍडवायझर म्हणून तुम्ही तुमचं काम केलं, आता वकील म्हणून तुम्ही तुमचं काम करा. आणि इथे निर्णय मी घेतो. हे सगळं कायद्याच्या चौकटीत कसं बसवता येईल हे तुमचं काम आहे. माझा निर्णय झालेला आहे. तुम्ही तुमच्या कामाला लागा. पण साहेब या आपण. सॉरी साहेब. धन्यवाद. वकील साहेब एक मिनिट. तुम्ही आता मगाशी आतमध्ये जे बोललात ते जे काही मी आता आतमध्ये बोललो ते सत्य आहे. हे जर प्रकरण लोकांना आणि मीडियाला कळलं तर त्याचे काय परिणाम होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि ह्या देशात 2 बायका करणं हे बेकायदेशीर आहे आणि हेही तुला चांगलं माहिती आहे. माझा लीगल सल्ला काही ऐकणार आहे साहेब? माझं का ऐकत नाही? मला काही कळत नाही. ते काहीच ऐकायला मागत नाहीये. सो प्लीज तू आता काहीतरी कर आणि त्यांचा हा निर्णय त्यांना आता बदलायला लाव. हा निर्णय त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा फार मोठं संकट उभं करू शकतो. पण वकील साहेब. पण मी काय नाही, हे तुला करावंच लागेल. अरे तू साहेबांचा मुलगा आहेस हे मला कळाल्यावर मला सुद्धा धक्का बसला ना. तू मुलगा आहेस हे सर्वांना सांगू शकत नव्हते, पण तरी त्यांनी सगळ्यांसमोर तुला आपलं मुलासारखं मानलं. सर्वांसमोर त्यांनी ओपनली असं सांगितलं नाही, पण अनेकदा सुजित पेक्षाही तुला जास्त प्रेम दिलं त्यांनी आणि तुला जास्त जबाबदाऱ्या दिल्या. आणि आमच्यासाठी सुद्धा सुजित पेक्षा तूच महत्वाचा होता, कारण तू हे सगळं सांभाळत होतास. हे सगळं तुला आधीच मिळालं असताना खरंच तुला त्यांचं नाव हवंय? त्यांचं करिअर उद्ध्वस्त करून 30 वर्ष नावाव्यतिरिक्त तुला सगळं काही दिलंय रे त्यांनी. आता त्यांनी त्यांचं सगळं गमावून तुला नाव दिलं. खरंच तुला ते हवं? विचार कर मनी. आता तूच त्यांना थांबू शकतोस. तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं माझ्यासाठी करतोय? मला नाव हवंय म्हणून करतोय? अजिबात नाही. मी हे सगळं माझ्या आईसाठी करतोय. माझे सगळे प्रयत्न माझ्या आईवर जो अन्याय झालाय तो दूर करण्यासाठीचे. माझ्या आईने जे 30 वर्ष भोगलंय त्यातून तिला मुक्त करायचंय सन्मानपूर्वक. मॅडम, वकील साहेब बरोबर बोलत होते ना. म्हणजे तुमच्याबद्दल आणि मणी सरांबद्दल लोकांना आणि त्यांच्या विरोधकांना कळलं तर त्यांचं राजकीय करिअर धोक्यात येईल ना. हे राजकारण खूप घाण असतं स्वानंदी. तिथे कारस्थान करायला लोक कुठल्याही थराला जातात. पण आज वकिलाला इथे पाहिल्यानंतर
मला शॉकच बसलाय. शॉक कसला? कारण माझा सरपोतदारांवर कधीच विश्वास नव्हता. ती जे वचन देतात ती सगळी खोटी असतात असा माझा समज होता. म्हणजे तोंडात फक्त गोड बोलायचं आणि नंतर पाठीमागे कारस्थानं करायची असा माझा समज होता. पण आज वकिलाचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांनी सिद्ध केलं की माझा हा समज चुकीचा आहे. म्हणून शॉक बसलाय मला. मणी, मणी सर काय झालंय? काय झालं म्हणे? कसला विचार करतोयस? वकील काही बोलले का तुला? मलाच काही कळत नाही, कन्फ्युजन निर्माण झालंय. मग आमच्याशी बोला. मणी सर, मन मोकळं केलं की मन आपोआप मार्ग शोधतं. आणि ज्या व्यक्तीसमोर आपण आपलं मन मोकळं करतो ती व्यक्ती योग्य मार्ग दाखवते. काय कन्फ्युजन झालंय? म्हणजे खरंच साहेबांनी मॅडमचा स्वीकार केलाय? साहेबांनी जर खरंच मॅडमला त्यांचं नाव दिलं तर मॅडमला त्यांचा हक्क मिळेल. पेपरमधून जी त्यांची बदनामी झाली होती त्याला न्याय मिळेल, त्यांचा सन्मान वाढेल. आणि यासाठीच आपण इथे राहतोय ना. पण हे केल्यानंतर भालचंद्र सरपोतदारांचं नाव, त्यांचा मान, त्यांची प्रतिष्ठा, राजकीय कारकीर्द हे सगळं धुळीला मिळेल. म्हणजे खरंच साहेबांना त्यांच्या चुकांची जाणीव झालीये आणि पश्चाताप म्हणून हे असं वागतायत. खरंच त्यांच्यात बदल झालाय की यामागे दुसरं कुठलं विकृत राजकारण आहे? काहीच कळत नाही, कन्फ्युजन झालंय. मणी, अरे त्यात कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाहीये. सगळं सरळ आणि सोपं आहे. इतकी वर्ष मी ज्या चुका केल्या त्या मी सुधारणार आहे आता. खरं म्हणजे पापच होतं ते. त्याची शिक्षा म्हणून माझं पॉलिटिकल करिअर जरी संपुष्टात आलं ना तरी सुद्धा मी आनंदानं स्वीकारेन ते. आणि सगळा विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे. तुला आणि नीलमला तुमचा हक्क देण्यासाठी माझ्याकडनं खूप उशीर झालाय. तुम्ही त्या वकिलाकडे लक्ष देऊ नका. एक गोष्टीचा विचार करा की समजा माझं नाव तुम्हाला मिळालं तर समाजाकडनं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. काय चूक होती नीलमची की तिने 30 वर्ष शिक्षा भोगली? तिची चूक एवढीच होती ना की तिने माझ्यासारख्या एका स्वार्थी माणसावर विश्वास ठेवला, माझ्याशी लग्न केलं. मी तिचा जो विश्वासघात केलाय त्याची शिक्षा मला भोगायला नको का? हे बघ, माझ्या पापाचा तू जास्त विचार करू नकोस. माझी शिक्षा मला भोगू दे. आणि खरं सांगू, आपला हक्क मिळाल्याचा आनंद, त्याचं समाधान मला तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायचं आहे. यासाठी मला कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. माझा जीव गेला तरी सुद्धा बेहत्तर. नीलम, ह्या स्वार्थी भालचंद्रच्या बाबतीत तरी तू स्वार्थी हो. त्याची तीच लायकी आहे. गेल्या कुठे या दोघी?
बाईसाहेब हाक मारली का तुम्ही? काय करत होतीस? नाश्ता कुठे? नाश्ता सासूबाई, तिथे काय करताय? इकडे इकडे हो, या ना. काय करत होतीस? टाइमपास करत होतीस ना? काम नको करायला तुम्हाला, युजलेस. नाही सॉरी मॅडम, चूक झाली. परत असं नाही होणार. कामचोर आहेत या दोघी. आता जमलं नाही ना तर घरातनच बाहेर काढूया त्यांना. करेक्ट. काय केलंय नाश्त्याला? पोहे केलेत. शी, परत पोहे? पोहे, उपमा, इडली ह्याच्या पलीकडे काय येतच नाही काय तुला? नाही ना. जा नाश्ता घेऊन ये. जा. आणते. यांना अशी शिक्षा द्यायला पाहिजे. हे घ्या मॅडम पोहे. बेअकली, साधी प्लेट पकडता येत नाही तुला? मॅडम सॉरी, चूक झाली. साडी खराब केली माझी. सगळे पोहे पायावर पडलेत. चल पाय पुस. मी पुसतेस की नाही? नाही पुसायचे? बाय. सॉरी परत नाही होणार असं. मॅडम माफ करा. मम्मा, मम्मा. संचिता, तू इथे काय करतेस? मम्मा शांत व्हा. काय कुणाशी बोलताय? कुणाकडे माफी मागताय तुम्ही? मम्मा तुम्ही बसा. पाणी घ्या. मम्मा काय झालंय? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? असं का बोलत होता तुम्ही? काय झालंय? संचिता, मला जागेपणी पण स्वप्न पडतात. आपण अशाच शांत बसून राहिलो ना तर स्वप्न सत्यात उतरे कधी कळणार नाही आपल्याला. याने जर वॉर्डनला स्वतःचं नाव दिलं आणि तिचा बायको म्हणून स्वीकार केला तर ती त्याची पहिली बायको हे सिद्ध होईल. मग माझं अस्तित्व काय? ती मालकीण बनवून ह्या घरावर हुकूम चालवेल. आपण दोघींना तिच्या दासी हो, दासी. हे असं झालं तर वाट लागेल मम्मा आपली. ती वॉर्डन सगळी खुन्नस काढेल तुमच्यावर. तुमच्यावर नाही, आपल्या दोघींवर. आपण दोघींनी मिळून त्या वॉर्डनला इतका त्रास दिलाय ना, तिच्या हातात सत्ता आल्यावर ती ह्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तिच्या हातात सत्ता जाणारच असेल तर आपण आपले संबंध सुधारायला हवेत त्यांच्याशी. पॉइंट आहे मम्मा, पण आपण संबंध कसे सुधारणार? नाही म्हणजे चान्स तर मिळायला हवा ना. आणि आपण असं अचानक मुद्दामून चांगल्या वागायला गेलो तर त्यांचा विश्वास बसेल आपल्यावर? ते ऍक्सेप्ट करतील आपल्याला? ते त्यांच्यावर सोडूया ग, पण आपल्याकडनं तर सुरुवात करूया. उद्यापासून आपण त्यांना मान देऊया, चांगल्या वागूया, त्यांची जाणीव करून देऊया की आम्ही बदललो. उद्यापासनं मिशन सामोपचार सुरू.
मणी सर, कसला विचार करताय? स्वानंदी, माझा विश्वासच बसत नाही साहेबांवर. म्हणजे खरंच त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव झालीये का? आणि म्हणून मग आम्हाला त्यांचं नाव देतायत. ते नाव दिल्यानंतर घरात काय घडणार आहे हे डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा असं वागतायत. म्हणजे मी वॉर्डन मॅडमने जे भोगलंय त्याचा त्यांना गिल्ट आलाय आणि पश्चाताप म्हणून असं वागताय. आता तरी असं दिसतंय. तुम्हीच विचार करा ना स्वानंदी, एखाद्या माणसाने सरळ हात वरती केले असते, पण यांनी तसं काही केलेलं नाहीये. मला वॉर्डन मॅडमला सहज गप्प करू शकले असते, पण नाही, यांनी अजून तरी असं काही केलेलं नाहीये. तुम्ही जे म्हणताय ते तुमच्या जागी योग्यच आहे, पण माझा अजूनही कशावरच विश्वास बसत नाहीये. पण स्वानंदी, जे काही घडलंय त्यात एक गोष्ट मात्र चांगली झाली, ती म्हणजे आपण या घरात आलो. हा म्हणजे स्वानंदी, हे बघा तुमचा 7वा महिना चालू आहे आणि अशा अवस्थेत स्त्रियांना त्रास होतो. उठायला बसायला त्रास होणार नाही, या घरात सगळ्या सुखसुविधा आहेत आणि आपला अधिकार आहे या घरावर. बरं ठीक आहे, आपण झोपू आता. मी लाईट बंद करतो. मी करते. अहो, कशाला मी करतो? महेशराव, मी करते. हसायला काय झालं? मी म्हणालो ना तुम्हाला मी करतो, ते याचसाठी. मी करू शकते लाईट बंद. मला फक्त आधाराची गरज आहे, तो द्या. बघा उठले की नाही. स्वानंदी, मला असं वाटतंय आपण ना इथून पुढे वरती झोपत जाऊ. बेडवर? हो, म्हणजे तुम्हाला छान झोपही लागेल ना. महेशराव, आउट हाऊसला खाली झोपायची सवय झाली आहे ना, बेडवर झोप नाही येणार. हो, पण तुम्हाला या सगळ्या सुखसुविधांची सवय लावून घ्यायला काही हरकत नाही. आता झोपू आपण वरती. उद्या डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे ना? हो. मग डॉक्टरांना सांगा मला उठायला बसायला त्रास होतोय. महेशराव, चिडवू नका ना. चिडवत नाहीये, मला एक क्यूट वाटतंय खूप. झोपा. मॅडम, अहो काय करताय तुम्ही? पृथ्वी साफ करते. अहो मॅडम, पण तुम्ही का करताय? सदा दादा आहे की घरात, त्यांना हाक मारायची ना. ते आले असते, त्यांनी केलं असतं. मला माझी कामं मीच केलेली आवडतात, पण तसेही मला कोणाला काम सांगायला, माझं काम कोणाला सांगायला मला अजिबात आवडत नाही. तुला माहितीये ना, मला माझ्या वस्तू जागच्या जागी लागतात आणि इथे तिथे कोणी केलं तर माझा गोंधळ होतो सगळा. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या दोघींना बघितल्यानंतर माझा संताप होतो. माहितीये मला. बरं, ते सगळं नंतर करा, आधी बसा. बसा, मी चहा आणलाय, चहा पिऊन घ्या. तू काय करतेस इथे? तुझ्याच अपॉइंटमेंट होती ना डॉक्टरांकडे, गेली नाहीस तू? मॅडम, कसं काय हो? तुम्हाला आणि मणी सरांना नेहमी माझ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट लक्षात राहते. लाडकी आहेस ना तू आमची, म्हणून आपोआप लक्षात राहते. आला मणी तुला न्यायला. अरे ये मणी, दरवाजा का वाजवतोयस? पाहुणा आहेस का? आत येऊ का? आत्ताच देवाची पूजा केली मी. म्हटलं तुम्हाला हळदी कुंकू लावावं, कारण तुम्ही घरात आल्यापासून राहून गेला ना आपलं ते. आणि मला माफी मागायची होती. म्हणजे मी आणि संजिता
जे काही वागलो तुमच्या बरोबर त्यासाठी माफ करा. म्हणजे तुम्ही खरंच खूप सहन केलं, खूप भोगलत, आणि आता जाऊन तुम्हाला हक्क मिळतोय तर मी आणि संगीताने स्वीकारायला होतं ना ते. झालं गेलं विसरा, आपण गुण्या गोविंदाने राहूया घरात. लावून ना. अजिबात नाही.